गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पुन्हा श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी मी अतिशय नवीन सुंदर आकर्षक असा नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलो आहे. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो, मी शिक्षक आणि तसेच गायक आहे. म्हणजे मी शिक्षक तर आहेच, पण मी गायक पण आहे. माझी बहीण विद्यार्थिनी आणि तसेच एक हुशार मुलगी आहे. माझा भाऊ एक पोलीस आणि तसेच समाजसेवक आहे. तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलतो. मग अशा प्रकारची वाक्य आपण सहज मराठीमध्ये बोलून जातो. पण अशा प्रकारची वाक्य जर इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर ती वाक्य कशी बोलावी? अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला चहा आणि तसेच कॉफी देखील आवडते. म्हणजे मला फक्त चहा नाही तर कॉफी पण आवडते. मला फुटबॉल तसेच कबड्डी खेळायला आवडते, है ना? तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो ती आपण आज बघणार आहोत. इकडे बघा, मी फळ्यावर काही वाक्य लिहित आहे. लक्षात घ्या. पहिलं वाक्य आहे, आय लाईक टी as well as coffee. राइट. दुसरं वाक्य मी लिहित आहे, ही प्लेज कबड्डी as well as क्रिकेट. त्याच्यानंतर महेश टीचेस इंग्लिश as well as हिस्ट्री. फळ्यावर मी 3 वाक्ये लिहिलेली आहेत. या 3 वाक्यांचे जर आपण एक निरीक्षण केलं तर या 3 वाक्यांमध्ये एक शब्द आपल्याला कॉमन दिसेल. तो शब्द म्हणजे as well as. तो शब्द म्हणजे as well as. आता हा जो as well as हा जो शब्द आहे किंवा as well as हा जो काही शब्द समूह आहे याचा अर्थ होतो आणि तसेच. आणि तसेच हा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. लक्षात घ्या, आणि तसेच. आता बघा, या as well as चा अर्थ आणि तसेच कसा होतो हे मी तुम्हाला सांगतो आणि सिद्ध करून दाखवतो. इकडे लक्ष द्या. आय लाईक टी, मला चहा आवडते. या एवढ्या वाक्याचा अर्थ काय होतो? आय लाईक टी, मला चहा आवडते. as well as कॉफी, म्हणजे मला चहा आवडते आणि तसेच कॉफी देखील आवडते. म्हणजे मला फक्त चहा आवडत नाही तर कॉफी पण आवडते. मला फक्त कॉफी नाही तर चहा पण आवडते. मग जेव्हा 2 गोष्टी आपल्याला करायला आवडतात, जेव्हा 2 गोष्टी आपल्याला खायला आवडतात, जेव्हा 2 प्रकारचे खेळ आपल्याला खेळायला आवडतात, अशा प्रकारच्या वाक्य रचना जोडण्यासाठी as well as चा वापर करतात. मग as well as चा अर्थ काय आहे नेमका? आणि तसेच. मग पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलं. दुसरं वाक्य समजून घ्या. ही प्लेज कबड्डी, तो कबड्डी खेळतो. तो कबड्डी खेळतो. ही प्लेज कबड्डी as well as क्रिकेट. तो कबड्डी खेळतो आणि तसेच क्रिकेट देखील खेळतो. म्हणजे या ठिकाणी 2 खेळांचं वर्णन केलेलं आहे. एक आहे कबड्डी आणि दुसरा आहे क्रिकेट. म्हणजे त्याला फक्त कबड्डी खेळायला आवडत नाही तर त्याला क्रिकेट खेळायला देखील आवडतं. वरच्या वाक्यामध्ये फक्त त्याला चहा आवडत नाही
तर त्याला कॉफी देखील आवडते पिण्यासाठी. मग वरच्या वाक्यामध्ये दोन पदार्थ जे पिऊ शकतो, जे पेय पदार्थ आहेत, जे पेय पदार्थ आहेत, ड्रिंकेबल पदार्थ आहेत, ते दोन ड्रिंकेबल पदार्थांना जोडण्याचं काम या ऍज वेल ऍज ने केलेलं आहे. लक्षात घ्या. दुसऱ्या वाक्यामध्ये दोन खेळांना, खेळ स्पोर्ट किंवा गेम म्हणू आपण, तो दोन खेळांना जोडण्याचं काम ऍज वेल ऍज ने केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तिसरं वाक्य आहे महेश टीचेस इंग्लिश. महेश इंग्रजी शिकवतो. महेश टीचेस इंग्लिश. महेश इंग्रजी शिकवतो ऍज वेल ऍज हिस्ट्री. म्हणजे महेश इंग्रजी शिकवतो आणि तसेच इतिहास देखील शिकवतो. म्हणजे त्याला फक्त इंग्रजी शिकवण्याची आवड नसून इतिहास शिकवण्याची देखील आवड आहे. मग वरच्या वाक्यांमध्ये दोन ड्रिंकेबल पेय पदार्थ जोडण्याचं काम ऍज वेल ऍज केलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये दोन खेळांना जोडण्याचं काम ऍज वेल ऍज केलेलं आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये दोन विषयांना जोडण्याचं काम ऍज वेल ऍज केलेलं आहे. मग इथं पदार्थांचा विषय नाही, इथं खेळांचा विषय नाही किंवा इथं विषयांचा विषय नाही, तर दोन शब्द किंवा दोन शब्द समूह जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला ऍज वेल ऍज असे म्हणतात. जसं अँडच्या मदतीने आपण वाक्य जोडतो आणि बोलतो, त्याच पद्धतीने ऍज वेल ऍजच्या मदतीने देखील आपण दोन शब्द किंवा दोन वाक्य देखील जोडू शकतो. आणि ऍज वेल ऍजचा अर्थ आहे आणि तसेच, म्हणजे फक्त एकच गोष्ट नाही तर दुसरी गोष्ट सुद्धा. अजून काही वाक्य घेतो, लक्षात घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, समजून घ्या, प्रॅक्टिस करा आणि बोला आणि लिहा. अशा प्रकारची वाक्य जर आपण बोलणार तर समोरच्यावर आपला प्रभाव पडत असतो. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे समोरच्याला असं वाटतं की याला बरंचसं काही माहिती आहे, याला इंग्रजीमध्ये नवनवीन उपयोग माहिती आहे. आणि आपण जेव्हा बोलतो तर आपली भाषा सुंदर दिसते. आपण बोलतो तेव्हा एक आकर्षकपणा त्याच्यामध्ये येत असतो. बरोबर आहे की नाही? बघा इकडे बघा. I as well as my mother, I as well as my mother are going to hospital, are going to the hospital. लक्षात घ्या, I as well as my mother are going to the hospital. म्हणजे मी आणि तसेच माझी आई, मी आणि माझी आई, मी आणि तसेच माझी आई आम्ही दवाखान्यात जात आहोत. दवाखान्यात पोहोचलेलो नाही, जात आहोत. क्रिया कॉन्टिन्युअस आहे, अपूर्ण आहे क्रिया, है ना. म्हणून इथं आय आणि माय मदर या दोन शब्दांना जोडण्याचे काम या ऍज वेल ऍज केलेलं आहे. लक्षात घ्या. अजून एक वाक्य घेतो. कुणाल ऍज वेल ऍज संकेत आर माय सन्स. म्हणजे कुणाल आणि तसेच, कुणाल आणि तसेच संकेत माझे मुले आहेत, माझे मुले आहेत. म्हणजे फक्त कुणाल नाही तर संकेत देखील माझा मुलगा आहे असं त्याचा अर्थ आहे. मग या ठिकाणी कुणाल आणि संकेत या दोन नामांना जोडण्याचं काम या ऍज वेल ऍज ने केलेलं आहे. अजून एक वाक्य बघू. पुणे as well as Pune as well as Latur are the best places to take a higher education.
टू टेक अ हायर एज्युकेशन. लक्षात घ्या, पुणे as well as Latur are the best places to take a higher education. म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी, क्वालिटी युक्त शिक्षण घेण्यासाठी पुणे आणि तसेच लातूर किंवा पुणे आणि लातूर हे दोन शहरे चांगली आहेत. म्हणजे पुणे आणि लातूर शिक्षण घेण्याच्या दृष्टीने किंवा उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने चांगली शहर आहेत. येते लक्षात. मग या ठिकाणी आय आणि माय मदरला जोडण्याचं काम ऍज वेल एज ने केलं. दुसऱ्या वाक्यामध्ये कुणाल आणि संकेतला जोडण्याचं काम ऍज वेल एज ने केलं. आणि या ठिकाणी पुणे आणि लातूरला जोडण्याचं काम ऍज वेल एज ने केलं. समजते तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. आपण फक्त अँडचाच उपयोग करून इंग्रजीमध्ये वाक्य बोलू शकतो असं नाही. आपण ऍज वेल एजचा उपयोग करून सुद्धा वाक्य बोलतो. मग मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की अँड म्हणजे आणि, की अँडचा उपयोग कसा होतो, त्याचप्रमाणे आज ऍज वेल एजचा उपयोग कसा होतो हे सांगितलं. मग ऍज वेल एजचा उपयोग करून मी आपल्याला काही वाक्य लिहून दाखवली, त्यांचा अर्थ देखील आपल्याला सांगितला. पण मराठीच्या वाक्यांमध्ये किंवा मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य करत असताना ऍज वेल एजचा उपयोग करता येतो का? करता येतो 100%. कसा इकडे बघा. म्हणजे आपल्याला किंवा आपल्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहायला नको. बरोबर आहे की नाही? बघा, मी तसेच माझा मित्र शाळेत जातो. मी तसेच माझा मित्र शाळेत जातो. राईट. आता इकडे बघा, हा जो मी आहे, लक्षात घ्या बरं का, हा जो मी आहे या मी साठी काय लिहिणार? आय. तसेच साठी काय लिहिणार? ऍज वेल एज. आय ऍज वेल एज. माझा मित्र, लक्षात घ्या, माझा मित्र, माय फ्रेंड. म्हणजे मी साठी काय? आय. तसेच साठी काय? ऍज वेल एज. आणि माझा मित्र, माय फ्रेंड. हा एवढा कर्ता झाला. म्हणजे दोन कर्त्यांना जोडण्याचे काम कुणी केले? ऍज वेल एज ने. मग गो कर्ता लिहिल्यानंतर शेवटच्या शब्दावर जायचं गो. या ट साठी टू आणि शाळा म्हणजे काय? स्कूल. बघा, आय ऍज वेल एज माय फ्रेंड गो टू स्कूल. आय ऍज वेल एज माय फ्रेंड गो टू स्कूल. मी आणि तसेच माझा मित्र किंवा मी तसेच माझा मित्र शाळेत जातो. बरोबर आहे की नाही? दुसरं एक वाक्य बघा, तुम्ही कोणतंही वाक्य घेऊ शकता. इंग्रजी तसेच गणित माझे आवडते विषय आहेत. लक्षात घ्या, काय दिलं मी वाक्य? इंग्रजी तसेच गणित माझे आवडते विषय आहेत. म्हणजे मला फक्त इंग्रजी नाही तर गणित देखील आवडतं. मला फक्त गणित नाही तर इंग्रजी हा विषय देखील आवडतो. मग बघा कसं लिहायचं? इंग्लिश तसेच साठी काय लिहिणार? ऍज वेल एज. गणित साठी मॅथ्स किंवा मॅथमॅटिक्स पण लिहू शकता तुम्ही. इंग्लिश ऍज वेल एज मॅथ्स. राईट. इंग्लिश ऍज वेल एज मॅथ्स आहेत
शेवटच्या शब्दावर लिहायचं. हा येतो आर. माझे आवडते विषय एक शब्द आहे आर माय फेवरिट सब्जेक्ट्स. आता सब्जेक्ट्स का लिहिलं, दोन विषय आहेत म्हणा. बघा इंग्रजीसाठी इंग्लिश लिहिलं, तसेच साठी ॲज वेल ॲज लिहिलं, गणितसाठी मॅथ्स लिहिलं आणि डायरेक्ट शेवटच्या शब्दावर गेलो आर. मग माझे आवडते विषय हा एकच शब्द समूह आहे आर माय फेवरिट सब्जेक्ट. म्हणजे इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथ्स आर माय फेवरिट सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही फक्त इंग्रजीच वाक्य लक्षात घ्या बरं का, तुम्ही फक्त इंग्रजीच वाक्य ॲज वेल ॲजच्या मदतीने लिहू शकता असे नाही. तुम्ही मराठी वाक्यांचं जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेशन करता तेव्हा देखील मराठीच्या वाक्यांचं इंग्रजी वाक्यामध्ये भाषांतर करत असताना त्या वाक्यांमध्ये सुद्धा ॲज वेल ॲजचा उपयोग करून बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात, बिनधास्त इंग्रजी लिहू शकतात. त्यासाठी दोन वाक्य मी लिहिलेली आहेत. अशी हजारो वाक्य मी तुम्हाला देऊ शकतो. इवन तुम्ही सुद्धा अशी हजारो वाक्य लिहू शकता. पुन्हा बघा, मी तसेच माझा मित्र शाळेत जातो. मी तसेच माझा मित्र शाळेत जातो. आय ॲज वेल ॲज माय फ्रेंड गो टू स्कूल. इंग्रजी तसेच गणित माझे आवडते विषय आहेत. इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथ्स आर माय फेवरिट सब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी बोला, इंग्रजी लिहा, इंग्रजी बोला, इंग्रजी लिहा आणि दररोज नवनवीन वाक्यांचा उपयोग करा. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण पण शिका आणि इतरांना पण शिकवा. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.